नमस्कार मित्रांनो, माडा 2025 पुणे याच्यासाठी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना एक SMS आलेला आहे. आज ड्राफ्ट लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड अँड रिजेक्टेड ॲप्लिकेशन हॅज बीन पब्लिश्ड ऑन वेबसाईट. पुढे माडाची वेबसाईट दिलेली आहे, ज्याच्यामध्ये ॲक्सेप्टेड आणि रिजेक्टेड जे काही ॲप्लिकेशन असतील ते पब्लिश केलेले आहेत. ते कुठे बघायचं, त्याची लिस्ट कुठे बघणार, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर जी काही लिस्ट आली आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पॉईंटला आपण हायलाईट करणार आहोत ते देखील सांगणार आहोत. चला तर मग बघूया. ही जी काय माडाची वेबसाईट तुम्ही बघताय स्क्रीनवर, त्याच्यावर तुम्हाला 3 डॉटला क्लिक करायचं आहे, ज्याच्यामध्ये पब्लिश्ड ॲप्लिकेशन एक ऑप्शन आहे. त्याला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला लेफ्ट साईडला कुठली योजना आहे ते दिसेल. राईट साईडला ग्रीन आणि रेडमध्ये ॲक्सेप्टेड आणि रिजेक्टेड असे 2 टॅब आहेत. ज्याच्यामध्ये ॲक्सेप्टेडला क्लिक केलं तर जे काही ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झालेत त्यांची लिस्ट ओपन होईल आणि रिजेक्टेडमध्ये जे ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले त्यांची लिस्ट ओपन होईल. चला तर मग बघूया. तुम्ही जर ॲक्सेप्टेडला क्लिक केलं पहिलं तर अशी एक लिस्ट ओपन होईल, ज्याच्यामध्ये पात्र अर्जाची प्रारूप यादी म्हणून दिलेलं आहे. त्याच्याखाली मेन्शन केलेलं आहे, पात्रता निश्चित करून सोडत झाल्यानंतर कोणत्याही अर्जदाराच्या कागदपत्रांमध्ये म्हणजेच उत्पन्न दाखला, डोमिसाईल आणि जे काही कास्ट सर्टिफिकेट याच्यामध्ये कुठलेही बनावट किंवा चुकीचं आढळलं त्यांना याच्यातून बाहेर काढण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अलाउड विथ कंडिशन असा एक पॉईंट असणार आहे. ज्यांना नंबर लागला तर त्यांची कागदपत्रांची पुनर्पडताळणी होईल आणि त्यामध्ये काही त्रुटी आढळले तर त्यांना देखील त्या टप्प्यावर त्यांना बाद केले जाईल. असं एक जे ॲक्सेप्टेड यादी आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे. त्याचबरोबर तुम्ही रिजेक्टेड यादी जी आहे त्याच्यामध्ये देखील बघू शकता, त्यांनी मेन्शन केलेलं आहे ज्यांची नावं रिजेक्टेड यादीमध्ये आलेली आहेत त्यांना 16 तारखेपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्या याच वेबसाईटला housing.mada.gov याच्यावर माय इश्यूमध्ये तुम्हाला ग्रॅव्हन्स राईज करायचं आहे आणि तिथून तुम्ही कंप्लेंट टाकू शकता की तुमचं रिजेक्टेड झालेलं डॉक्युमेंट सगळं ओके असताना देखील तुम्ही रिजेक्ट केलेलं आहे. परंतु ते 16 तारखेच्या 12 वाजेपर्यंतच करू शकता. त्याच्यानंतर 17 तारखेला दुपारी 12 वाजता फायनल लिस्ट या आपल्या वेबसाईटला जाहीर करण्यात येणार आहे. ॲक्सेप्टेड आहेत त्यांची तर यादी आहेतच, परंतु जे रिजेक्टेड आहेत त्यांनी जर काही ग्रॅव्हन्स टाकला त्यांचा तर त्यांचे डॉक्युमेंट परत व्हेरिफिकेशन होईल. ओके असतील तर त्यांची यादी याच्यामध्ये ॲड केली जाईल 17 तारखेला. म्हणजेच आपण जे ॲक्सेप्टेड यादी बघतोय त्याच्यामध्ये जे नाव आहे त्याच्यामध्ये ॲड केलं जाईल ह्या जे रिजेक्टेड आहेत त्यांना, जे काही डॉक्युमेंट ओके असताना देखील. आता रिजेक्टेडमध्ये तुम्ही बघू शकता यादीची खाली जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये इकडे तुमचं पहिल्या कॉलममध्ये नाव आहे, त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे, तुमच्या कुठल्या कास्टमध्ये तुम्ही अप्लाय केलं आहे आणि तुमचा ग्रुप कुठला आहे इन्कमचा तो एक. पुढे रिजेक्टेड मेन्शन आहे, परंतु का रिजेक्ट झालं आहे ते रिझन शेवटला दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट हे जास्त पॉईंट आहेत आणि तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये जर अप्लाय केला असेल तर त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. तुम्ही ओपन कॅटेगरी सोडून दुसऱ्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये अप्लाय केला असेल त्याचं सर्टिफिकेट जोडलं नसेल तर त्याचं देखील इथं रिजेक्टेड रिजन आहे. तुम्ही पूर्ण लिस्टमध्ये बघू शकता तुमचं नाव सर्च करून कुठे आहे का. नाव सर्च कसं करायचं तर ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो तुम्ही कंट्रोल Fने ॲप्लिकेशन नंबरने सर्च करून घ्या. त्यानुसार तुम्हाला कळून जाईल रिजेक्टेड लिस्टमध्ये तुमचं का नाव नाही. जर सगळे डॉक्युमेंट ओके असेल जसं आता आपण बोललो तर तुम्ही ग्रॅव्हन्स राईज करू शकता आणि कंप्लेंट त्यांच्याकडे देऊ शकता. आता आपण बघूया प्राप्त जी यादी आहे त्याच्यामध्ये कसं आहे. प्राप्त यादीमध्ये तुम्ही बघू शकता इथं जे ॲक्सेप्टेड आहेत ॲप्लिकेशन त्यांचा ॲप्लिकेशन नंबर पहिल्या कॉलममध्ये आहे, त्यांनी स्कीम कुठली अप्लाय केली दुसऱ्या कॉलममध्ये आहे, त्याची कॅटेगरी ओपन कॅटेगरी किंवा ही कॅटेगरी थर्ड कॉलम आणि चौथ्या कॉलममध्ये तुमचं नाव असणार आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशन नंबरने सर्च केला तर लक्षात घ्या ही जी यादी बनवली आहे PDFची त्याचं फिल्टर जे आहे ते योजनेनुसार आहे. सेकंड कॉलममध्ये स्कीम आहे, कुठली एका स्कीमला तुम्ही बघितलं तिथून पुढे त्या स्कीममध्ये जेवढ्या लोकांनी अप्लाय केले सगळ्यांची नावं तुम्हाला दिसतील. जेव्हा त्या स्कीममधल्या लोकांची नावं संपतील तेव्हा दुसरी स्कीम येईल. म्हणजे ही यादी पूर्णपणे फिल्टर ही स्कीम वाईज केलेली आहे. याच्यावरून तुमच्या एक लक्षात येईल तुम्ही ज्या स्कीमला अप्लाय केलं आहे त्या स्कीममध्ये अजून किती लोकांनी अप्लाय केलं आहे सेम कॅटेगरीमध्ये हे तुम्ही बघू शकता. त्यानुसार तुम्हाला हे देखील कळेल की तिथे किती जागा होत्या शिल्लक आणि सेम कॅटेगरीमध्ये किती लोकांनी अप्लाय केलं आहे. म्हणजे तुमचा चान्स किती आहे जिंकण्याचा ते तुम्हाला इथे कळून जाईल. जर एखाद्या केसमध्ये 10 जागा असतील आणि लकीली ती 10पेक्षा कमीच लोकांनी तो चॉईस घेतलेला असेल तर साहजिक आहे तुम्हाला नंबर 100% लागणार आहे. एकाच योजनेमध्ये 10 जागा असतील आणि त्या ठिकाणी जर 50 लोकांनी फॉर्म भरला असेल तर साहजिक आहे 1:5 असा रेशो तुमचा असणार आहे. 5 मध्ये एकाचा नंबर लागणार आहे. त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे. तुमचा लागण्याचे चान्सेस किती जास्त आहे तुम्ही ह्या PDF मध्ये बघू शकता. तर लक्षात घ्या PDF टोटल 8,000 पानाचे आहे, ज्याच्यामध्ये 2 लाखापेक्षा जास्त लोक आहेत. शेवटचा नंबर तुम्ही बघू शकता 2,13,000 आहे. याचा अर्थ माडामध्ये जेवढ्या जागा निघल्या होत्या त्याच्यामध्ये कितीतरी पटीने जास्त फॉर्म हे या ठिकाणी आलेले आहेत.
त्यामुळं इथे कॉम्पिटिशन खूप टफ आहे. तरी देखील लॉटरी सिस्टम असल्यामुळे तुम्हाला लक बाय चान्स लागण्याची शक्यता आहेच. आता ही यादीची तुम्ही बघून घेऊ शकता. लगेच बघून घ्या. आजच्या आज ॲक्सेप्टेडमध्ये असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. जसं म्हाडाने टाईमलाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये 17 तारखेला ती फायनल लिस्ट जाहीर करणार आहेत. त्याच्यानंतर पुढील मंथ एंडपर्यंतच त्याचा निकाल देखील लागणार आहे. तो निकाल लागल्यानंतर ज्यांचा नंबर लागले आहेत त्यांनी पुढील प्रोसेस करू शकता. ज्यांचा नाही लागला त्यांनी जी काय डिपॉझिट रक्कम भरलेली आहे 20,000 रुपये ते पुढच्या 10 जानेवारीपासून त्यांच्या अकाउंटला यायला चालू होणार आहे. तर लगेच लवकरात लवकर ह्या लिंकला क्लिक करून तुम्ही तुमचं स्टेटस बघून घ्या. तुमचं ॲक्सेप्ट आहे का रिजेक्ट आहे. धन्यवाद.